नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत. आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे जल व्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पुरस्कार दिल्लीमध्ये स्वीकारला. यावेळी सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था गटामध्ये नवी मुंबई महापालिकेला सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था या गटामध्ये नाशिक जिल्ह्यामधील कानिफनाथ जलवापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार आता दिला गेला आणि मला आनंद आहे की याच्यामध्ये देश पातळीवर आपल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या खात्याचे गेले 2.5 वर्ष मागच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे खातं होतं आणि त्यांच्या या प्रयत्नातूनच मला वाटतं आणि मार्गदर्शनामुळे आपल्या राज्य सरकारला हा पुरस्कार मिळाला. राज्यातल्या वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. राज्यामध्ये काही ठिकाणी बिबट्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्या ठिकाणी पोलीस आणि वन विभागाने गस्त वाढवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. नागरी वस्तीमध्ये शिरलेले बिबटे हे नरभक्षक समजूनच त्यांना पकडण्यात यावं अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे घराकडे या ठिकाणी शेतीकडे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जे काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही काळजी आणि खबरदारी ही SP, कलेक्टर, CO या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे आणि ते जेवढ्या गतीनं बिबटे पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं. मुंबईतल्या क्लस्टर योजनेमध्ये जुन्या इमारतीतील भाडेकरूंना किंवा रहिवाशांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला. नव्या इमारतीमध्ये जागा देताना जुने भाडेकरू किंवा रहिवाशांना नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 400 ते 600 फुटांपर्यंतच्या मुंबईतल्या घरांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशावरून हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतल्या शेकडो कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरती नवीन फौजदारी कायद्यांवरती आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा उपस्थिती होती. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीमध्ये न्यायाची हमी मिळते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आपण जर बघितलं तर 2013 साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 9. हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत हे नवीन कायदे आपल्याला 90% नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे. असे अनेक बदल आज या कायद्यांनी केल्यामुळे या देशामध्ये निश्चितच आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये एक आमूलाग्र बदल आज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे, शिरूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील महत्त्वाच्या रस्ता निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पुणे ते शिरूर या महामार्गावरील 6 पदरी उन्नत मार्ग आणि 4 पदरी जमिनीच्या समतल मार्गाचं काम 3 वर्षात पूर्ण करावं अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेल्या नागपुरातील ॲग्रोव्हिजन 2025 या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी प्रदर्शनीमधील कृषी उत्पादनं आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी कॉफी टेबल बुकचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती. आणि यासह महाराष्ट्र नेक्स्टमध्ये या आठवड्यात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.